मंडळी, आमच्या इथला रम्या काका लय जुन्या विचाराचा माणूस आहे. असं मी का म्हंटल तर सांगते. रम्या काकाची बायको प्रेग्नेंट होती. काल रात्रीला अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं, म्हणून रम्या काकाने तिला दवाखान्यात नेलं. तेव्हा त्याला डॉक्टर म्हणले, रमेश, उद्या तुला आनंदाची बातमी मिळेल. आणि मग काय, रम्या काका भलताच खुश झाला आणि लय हवेत गेला. त्याच्या आनंदामागचं कारण होतं की आता तो बाप होणार होता आणि त्याच्या वंशाला दिवा मिळणार होता. घरातला किंग जन्माला येणार म्हणून तो खुश होऊन साऱ्या गावात बोबाटा करायला लागला, स्वप्न रंगवायला लागला. पण झालं काय, त्याला पोरगी झाली आणि तो लय नाराज झाला. त्याला वाटलं आता पोरगी झाली म्हणल्यावर एवढा खर्च आपल्याला झेपणार आहे का, पोरीला शिकून काय उपयोग तरी होतोय का, म्हणून तो स्वतःच्या पोरीचं तोंड पाहायला बी तयार नव्हता. त्याच्या बायको बरोबर सुद्धा तो बोलत नव्हता, एकटाच घरात बसून राहिला. मग मी त्याच्या घरी गेले आणि त्याला पोरगी झाली म्हणून खुश व्हायचं तर नाराज का होतोय या विषयावर समजावलं आणि त्याला सरकारच्या अशा काही योजनांबद्दल माहिती दिली की रम्या काकाच्या आनंदाला उधाण आलं. आता इतक्या जुन्या आणि भुरसटलेल्या विचाराच्या रम्या काका या योजना ऐकून खुश होतोय, तर या योजनांमध्ये काहीतरी बात असेलच ना. आता रम्या काकाला मी ज्या योजना सांगितल्या त्या कोणकोणत्या आहेत, त्या योजनांचा लाभ कसा घेता येतो आणि मुलींना त्या योजनांचा काय फायदा होतो, या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष फारी. पहिली योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. ही सरकारची स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे. मुलींसाठी ही योजना सगळ्यात लोकप्रिय असून सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत ही योजना सुरू केली होती. या योजनेनुसार पालक आपल्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. या योजनेत मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळू शकते. सध्याच्या नियमानुसार जर मुलगी लहान असताना यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर 15 वर्ष गुंतवणूक करता येते. सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या 8% इतका व्याजदर दिला जातोय. या योजनेत गुंतवणूक करताना जो व्याजदर असतो तोच पूर्ण कालावधी संपेपर्यंत मिळतो. या योजनेत मिनिमम 250 रुपये तर मॅक्झिमम 1.5 लाख पर्यंत रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करू शकता आणि मुलीच्या वयाच्या 21 वर्षानंतर ही रक्कम काढता येते. या योजनेसाठी मुलीची पात्रता 10 वर्षांच्या आत असावी लागते. एका कुटुंबातील 2च मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेचा फॉर्म तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये भरू शकता. त्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि खातं उघडण्यासाठी किमान 250 रुपये लागतात. दुसरी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. ही योजना मुलींच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी आणि आर्थिक पाठबळ यासाठी तयार केली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणं आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावात बँकेत संयुक्त खातं उघडले जातं. त्याचबरोबर 1 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो आणि 5,000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळतो. याशिवाय मुलीच्या जन्मानंतर पालकांना नसबंदी करून घ्यायची असेल तर त्यांना 50,000 रुपये मिळतात. 2 मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली तर दोन्ही मुलींच्या नावावर 25-25 हजार रुपये दिले जातात आणि तिथून पुढे मुलींना शिक्षणासाठी हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरता येईल. या योजनेसाठी मुलींचे जन्म प्रमाणपत्र, आई वडिलांचे आधार कार्ड, कुटुंबाचे रेशन कार्ड, बँक खातं तपशील, पासबुक झेरॉक्स, शालेय प्रवेश घेतल्याचं प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्र लागतील. तिसरी योजना आहे लेक लाडकी योजना. या योजनेमध्ये मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत मिळते. या योजनेमध्ये मुलीच्या जन्मावेळी 5,000 रुपये मिळतात. त्यानंतर मुलगी 1लीत गेल्यावर 6,000 रुपये, 6वीत गेल्यावर 7,000 रुपये, 11वीत गेल्यावर 8,000 रुपये मिळतात आणि मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये दिले जातात. म्हणजे एकूण 1 लाख रुपये मिळतात. या योजनेचा लाभ घरातील फक्त 2 मुलींनाच मिळू शकतो. यासाठी अट अशी आहे की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखाच्या आत असायला हवं आणि कुटुंब नियोजन पाळलेलं असावं. अर्ज कसा करायचा तर तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येईल. यासाठी मुलींच्या जन्माचा दाखला, आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र ही कागदपत्र लागतात. चौथी योजना आहे बालिका समृद्धी योजना. आजही देशाच्या अनेक भागात मुलीचा जन्म आनंदाने साजरा केला जात नाही. या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणं, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणं आणि बालविवाह सारख्या वाईट प्रथांपासून त्यांचं संरक्षण करणं असा आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते 10वी पर्यंतच्या शिक्षणादरम्यान आर्थिक मदत मिळते. मुलगी जन्माला येताच कुटुंबाला 500 रुपयाची रक्कम दिली जाते. त्यानंतर दरवर्षी वर्गानुसार 300 रुपये ते 1,000
70,000 रुपयांची स्कॉलरशिप थेट मुलींच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा होते. विशेष म्हणजे जर मुलीचं लग्न 18 वर्षांपूर्वी झालं नसेल तर 18व्या वर्षी तिला मॅच्युरिटी रक्कम काढण्याचा अधिकार आहे. ही रक्कम तिला अभ्यासासाठी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी वापरली जाऊ शकते. शाळेची फी भरताना, पुस्तकं, गणवेश आणि इतर खर्चासाठी या पैशांचा वापर होऊ शकतो. पाचवी योजना आहे सीबीएसई उडान योजना. ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मुलींच्या हितासाठी चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना 2014 मध्ये सुरू झाली. सीबीएसई उडान योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवणं. या योजनेत 11वी आणि 12वी इयत्तेतील मुलींसाठी मोफत अभ्यासक्रम, साहित्य आणि ऑनलाईन संसाधने दिली जातात. 11वी आणि 12वी इयत्तेतील मुलींसाठी आठवड्याच्या शेवटी ऑनलाईन आणि ऑफलाईन वीकेंड क्लासेस असतात. मुलींच्या प्रगतीचं सातत्यपूर्ण निरीक्षण केलं जातं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 10वी मध्ये 70% पेक्षा जास्त मार्क्स असणं गरजेचं आहे, तर तुमचं या योजनेमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. त्याचबरोबर विज्ञान आणि गणितात किमान 80% गुण मिळाले पाहिजेत. या योजनेचा अर्ज कसा करायचा? तर सीबीएसई उडान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथं तुम्ही हा अर्ज करू शकता. सीबीएसई उडान योजनेसाठी अर्ज करताना राहण्याचा पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, जातीचा दाखला, वयाचा दाखला, 10वीची गुणपत्रिका आणि 10वीचं प्रमाणपत्र ही कागदपत्रे लागतात. तर मंडळी, या होत्या मुलींसाठीच्या 5 योजना. आता आपल्या समाजात रम्या काकासारख्या बुरसटलेल्या विचारसरणीची लोक नाहीयेत असं म्हणता येणार नाही. लय लोक आहेत ज्यांना असं वाटतं की वंशाला दिवाच पाहिजे, मुलगाच झाला पाहिजे असा अट्टास असतो. पण आता हेच आपण बदलायला हवं, कारण वंशाला दिवा म्हणजे फक्त मुलगाच असतो असं नाही, तर संस्कार, कर्तृत्व आणि माणुसकी जपणारी मुलगी सुद्धा तितकीच घर उजळवते. फक्त तिला गरज असते योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची आणि सपोर्टची. जर तुम्ही गरीब असाल आणि तुमच्या घरी मुलगी जन्माला आली तर वाईट वाटून घेण्यापेक्षा तिला लक्ष्मी समजून तिला शिकवा आणि तिच्या पायावर उभं करा. आणि यासाठी आर्थिक मदत म्हणून तुम्ही या योजनांचा फायदा घेऊ शकता. आजच्या काळात मुली शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात, खेळात आणि समाजकारणातही आघाडीवर आहेत. सरकारच्या योजना, कायदे आणि समाजाची बदललेली मानसिकता यामुळे मुलगी जन्माला आली म्हणजे चिंता नाही तर अभिमान वाटायला हवा. विचार बदलले तरच खऱ्या अर्थानं समाज पुढे जाईल. मुलगा मुलगी समान आहेत, दोघेही घराचं आणि समाजाचं भविष्य आहेत, हेच या सगळ्यातून लक्षात ठेवायला हवं. तर मंडळी, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.